नमस्कार. राष्ट्रीय सेवा योजनेतून ग्रामीण संस्कृतीची ओळख होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार साहेब. ग्रामीण संस्कृती जाणून घेण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे NSS विशेष युवा शिबिर अतिशय उपयुक्त ठरते. या शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण जनतेशी ऋणानुबंध तयार होतो. यावेळी आलेले अनुभव विद्यार्थ्यांना पुढील जीवनात महत्त्वाचे ठरतात, असे प्रतिपादन उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार यांनी केले. भीमाशंकर उच्च माध्यमिक विद्यालय शिराढोणच्या वतीने 2 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय सेवा योजना शिबिर उस्माननगर येथे आयोजित केली आहे. दिनांक 5 जानेवारी रोजी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनची माहिती देण्यात आली. संरक्षण खात्याबद्दल, त्यात ग्रामीण भागातील जनतेला सतत संरक्षणाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या पोलीस हे जनतेचे खरे मित्र आहेत. गुन्हेगारांना शासन करण्याचं काम या खात्यामार्फत केले जातात. रुद्ररक्षणाय खलनिहाय या ब्रीदाचे तंतोतंत पालन केले जाते. त्याचबरोबर युवकांना पोलिसाबद्दल असलेली भीती दूर व्हावी, सायबर गुन्हे या अनुषंगाने माहिती देण्यात आली. युवकाने गुन्हेगाराकडे न जाता सक्षम नागरिक बनण्याकडे लक्ष द्यावे, आपले ध्येय गाठण्यासाठी पराकाष्ठा करावी आणि वडील हे आपले दैवत आहेत त्यांना स्मरण करावे, कारण आज काळ बदललेला आहे. माणूसपण प्रत्येकाने जपले पाहिजे, एक आदर्श नागरिक बनले पाहिजे. युवकांना सखोल अशी ज्ञानाची शिदोरीसह पोलीस खात्यातील बंदुकीची पोलीस कोठडीची गोपनीय अहवाल, पोलीस अंमलदार या सर्व बारीक सखोल असे मार्गदर्शन यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार यांनी दिले. दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना या शिबिराचे नियोजन कार्यक्रम अधिकारी सिद्धेश्वर शेंडे, डॉक्टर गजानन भवानकर, प्राध्यापक विजय भिसे आदींची पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या शिबिरात 6 दिवस चालणाऱ्या अनेक विषयावरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्याच आधुनिक समाज व शिक्षण पद्धती, व्यक्तिमत्व विकास, सायबर गुन्हेगारी, फसायदान विवेचन, आरोग्य जागृती, पत्रकारांचा सत्कार, व्यसनमुक्ती काळाची गरज, भ्रमणध्वनी वापर, एक आत्मचिंतन, राष्ट्रपुरुषांच्या चरित्रातील प्रेरणा या बाबी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यात आल्या व विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्ती होणार आहे हे सांगण्यात आलं. जनतेचा आवाज 24/7 न्यूज नांदेड. काल दिनांक 5/1/2026 रोजी शालेय विद्यार्थ्यांची NCC कॅम्प उस्माननगर पोलीस स्टेशन येथे त्यांनी व्हिजिट केली. त्या दरम्यान आम्ही त्यांना पोलीस स्टेशनमधील चालणारे कामकाज, आपण तरुण नागरिक म्हणून आपले काय कर्तव्य आणि काय अधिकार आहेत याबाबत त्यांना थोडक्यात माहिती दिली. तसेच पोलीस स्टेशनमध्ये येणारे तक्रारदार, त्यांना आपण कशा पद्धतीनं त्यांची तक्रार नोंदवतो, आरोपींना आपण कशा पद्धतीनं ट्रीटमेंट करतो किंवा चार्जशीट आपण दोषारोप कशा पद्धतीनं आपण दाखल करतो कोर्टामध्ये आणि आरोपीला शिक्षा कशा पद्धतीनं होती, कशा पुराव्याच्या आधारे, याबाबत त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले. आणि सोशल मीडियाबाबत जो क्राईम होत आहे सध्या, सायबर क्राईम, त्याचे दुष्परिणाम याबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. तसेच सोशल मीडियावरती आक्षेपार्ह मेसेज पाठवल्यामुळं लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम, कायदा व सुव्यवस्थेचा प्रॉब्लेम निर्माण होतो, त्याबाबत आपण काय खबरदारी घेतली पाहिजे त्याबाबत त्यांना सांगितलेलं आहे. तसेच व्हॉट्सअप, फेसबुक याचा कसा काळजीपूर्वक वापर करावा याबाबत त्यांना थोडक्यात मार्गदर्शन करण्यात आलेले आहेत. जवळपास 70 ते 80 विद्यार्थी या ठिकाणी, मुलं मुली आलेले होते, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे.